नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एस टी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संतांची समाधीस्थळे. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक्सवरती कुठल्याही परीक्षेमध्ये हमखास 1 किंवा 2 प्रश्न नक्की विचारला जातो. तर आपण त्या परीक्षेच्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करण्याचा प्रयत्न करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओतील पहिले जे संत आहे ते म्हणजे संत गाडगे महाराज. तर संत गाडगे महाराज यांची समाधी कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर अमरावती या ठिकाणी गाडगे महाराज यांची समाधी आहे. त्यानंतर दुसरे जे म्हणजेच समर्थ रामदास स्वामी. तर समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोठे आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे. सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे. त्यानंतर संत एकनाथ. तर संत एकनाथ यांची समाधी कोठे आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर पैठण या ठिकाणी संत एकनाथ यांची समाधी आहे. त्यानंतर गजानन महाराज. तर गजानन महाराज यांची समाधी कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर शेगाव या ठिकाणी संत गजानन महाराज यांची समाधी आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर यांची समाधी कोठे आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर संत ज्ञानेश्वर यांची समाधी जी आहे ती म्हणजेच आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर यांची समाधी आहे. तर त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ते म्हणजेच संत गोरोबा कुंभार. तर विद्यार्थी मित्रांनो, संत गोरोबा कुंभार यांची जी समाधी आहे ती कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ती ढोकी या ठिकाणी आहे. ढोकी. तर संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ढोकी या ठिकाणी आहे. त्यानंतर संत चोखामेळा. तर संत चोखामेळा यांची समाधी कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ती आहे पंढरपूर या ठिकाणी. पंढरपूर या ठिकाणी संत चोखामेळा यांची समाधी आहे. त्यानंतर पुढचे जे संत आहेत ते म्हणजेच मच्छिंद्रनाथ यांची समाधी कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर सप्तशृंगी. तर सप्तशृंगी या ठिकाणी मच्छिंद्रनाथ यांची समाधी आहे. त्यानंतर संत तुकडोजी महाराज. तर संत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ती आहे मोझरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांची समाधी आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज. तर संत तुकाराम महाराज यांची समाधी कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ती आहे देहू या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी कुठे कन्फ्युजन करायचे नाही. संत ज्ञानेश्वर यांची समाधी आळंदी या ठिकाणी आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांची समाधी कोठे आहे? तर ती आहे देहू या ठिकाणी. त्यानंतर साईबाबा यांची समाधी कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ती आहे शिर्डी या ठिकाणी. साईबाबा यांची समाधी कोठे आहे? तर ती आहे शिर्डी या ठिकाणी. त्यानंतर स्वामी जनार्दन स्वामी यांची समाधी कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ती आहे कोपरगाव या ठिकाणी जनार्दन स्वामी यांची समाधी आहे. त्यानंतर निवृत्तीनाथ महाराज. तर निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ती आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजेच रामदास स्वामी. तर विद्यार्थी मित्रांनो, रामदास स्वामी यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर ती आहे सज्जनगड सातारा या ठिकाणी रामदास स्वामी यांची समाधी आहे. त्यानंतर गुरु गोविंद सिंह यांची समाधी कोणत्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो? तर ती आहे नांदेड या ठिकाणी गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संतांची समाधीस्थळे आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर तुम्हाला हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि अचूक वाटत असेल तर एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह.